Bless you, Jesus. हालेलुया प्रभू. Praise you, Father. हालेलुया. I welcome you all once again in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा. But I consider always as the most blessed time where God's children gather. आणि मी नेहमी असं म्हणतो की जेथे देवाची लेकरं एकत्रित येतात तो आशीर्वादित वेळ असते. Because even that's the only time where the presence of God manifests itself. कारण त्याच वेळेस प्रभू देवाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती प्रकट होते. Because wherever the children of Israel gathered, the presence of God always manifested. कारण जिथे इस्रायलाची लेकरं एकत्रित येतात तिथे देवाची उपस्थिती प्रकट होते. When Israelites came out, जेव्हा इस्रायली लोक बाहेर आली, but they were all together, जेव्हा ते सर्व एकत्र होते, the presence of God was always before them. आणि देवाची उपस्थिती नेहमी त्यांच्या पुढे असायची. It used to be there day and night. दिवस रात्र देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर असायची. Praise God. हालेलुया. And God never leaves us. देव कधीच आपल्याला सोडत नाही. Whether you believe, you see, you don't see. तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही पाहाल, तुम्हाला दिसेल, पण देवाची उपस्थिती कधीच आपल्याला सोडत नाही. Because He has come to stay in us. कारण तो आला आहे, त्याची उपस्थिती आली आपल्या मध्ये राहण्यासाठी. And He is not a temporary visitor. तो काय फक्त येऊन जाऊन देणारा पाहुण्यासारखा नाहीये तो. He is a permanent resident in our spirit. तो कायम स्वरूपी आपल्या आत्म्यामध्ये राहण्यासाठी आलेला आहे. Never to leave again. आपल्याला पुन्हा सोडून जाण्यासाठी नाही. But a time will come that we will leave with Him. पण वेळ अशी येईल की त्याच्या बरोबर एकदा आपण जाऊ, अशी वेळ येईल. But He will not leave us. पण तो आपल्याला सोडून जाणार नाही. We are going to be carried with Him. आपण त्याच्या बरोबर घेतले जाऊ. And times are coming very soon. आणि अशी वेळ लवकरच येत आहे. So today I want to speak about something on the area of faith again. मला पुन्हा विश्वास या विषय पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. But maybe you have not realized what faith can do in your life. तुम्ही कधी असं विचार केला नसेल की विश्वास तुमच्या जीवनात काय करू शकतो. Faith can make you do some weird things. विश्वास तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला भाग पाडेल. Weird things. विचित्र. And most of the people, when they see these weird things that you do, they might call you mad. आणि काही तुम्ही अशा विश्वास जेव्हा तुम्हाला अशा विचित्र गोष्टी करायला लावेल तेव्हा लोक म्हणतील हाला काही वेड लागलाय का व्यक्तीला. Because in the Bible, if you see in the New Testament, there are different manifestations of faith. आणि जेव्हा तुम्ही नवीन करारात बघतात तेव्हा तुम्ही बघताल की विश्वासाचे अनेक प्रकटीकरण तिथे आपण पाहतो. Faith is not unidimensional. It is not from one side. ते काय फक्त एकच नाहीये. It can manifest itself in different ways. आणि ते जो विश्वास आहे तो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. I remember one incident in the Bible. मी नवीन करार जेव्हा आपल्याला पवित्र शास्त्राचा एक दाखला आठवतो. Where Jesus goes inside a house. जिथे प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये गेलाय. And the whole house is filled with people. आणि ते घर पूर्ण त्या लोकांनी भरलेलं आहे. And it was so packed. आणि इतकं ते गच्च भरले लोकांनी. That there was no place even to enter that house. त्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा जागा नाही. Even the doors and the entry of that house was packed with people. दरवाजा जिथनं प्रवेश आपण करू शकतो त्या घरामध्ये ते सुद्धा गच्च लोकांनी भरलेलं आहे. They could not even see Jesus where he was inside. त्यांना प्रभू येशू ख्रिस्त आतमध्ये आहे हे सुद्धा दिसत नव्हतं. It was so fully packed. हे एवढं गच्च भरलं होतं. And there was a man आणि तिथे एक मनुष्य होता. who was bedridden and was paralyzed for many years. एक मनुष्य होता त्याला तो म्हणजे पॅरालाइज झाला होता, त्याला लकवा मारला होता आणि तो त्याच्या अंथरुणावर खिळून होता. And many years. आणि खूप वर्ष तो तसाच त्या परिस्थितीमध्ये होता अंथरुणावर खिळून. And they come to know that Jesus is there inside this house. आणि तिथे त्या लोकांनी ऐकले की तिथे त्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. But when they see the great crowd. पण जेव्हा त्यांनी बघितलं की तिथं खूप गर्दी आहे लोकांची. And they could not find, place to go inside and meet this healer.
पण त्या लोकांना आत जाण्यासाठी प्रवेश मिळाला नाही आणि त्यांनी बघितलं की ते त्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटू शकत नाहीये. They wanted to take this man to Jesus. त्यांची इच्छा होती की या जो माणूस जो अंथरुणावर खिळून आहे, ज्याला लकवा मारलाय, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जावं. But they did not know what to do because there was so much of crowd. पण त्यांना कळत नव्हतं कसं घेऊन जावं, कारण की तिथं लोकांची अफाट गर्दी होती. The door was packed. दरवाजे जो प्रवेशद्वार आहे तो सुद्धा गच्च लोकांनी भरला They were होता. trying to, push themselves inside. ते त्यांना प्रयत्न करत होते की स्वतःला लोकांना ढकलून आत प्रवेश करावा. But people were not allowing because there was so much of people. पण ते लोक त्याला प्रवेश करू देत नव्हते कारण तिथं खूप गर्दी होती. But what happens? पण काय झालं? Look at what these people did with this person who was bedridden. पण पहा की त्या लोकांनी त्याच्या तो जो अंथरुणावर खिळलेला लकवा मारलेला मनुष्य होता त्याच्या बरोबरच्या लोकांनी काय केलं? They come up with an idea. त्यांना एक कल्पना सुचली. They go to the rooftop. ते काय केलं? त्यांनी छतावर गेले ते. They create a hole in the roof. आणि छतावरनं त्यांनी एक जागा तयार केली. And they slowly lower the bed of this paralytic man exactly where Jesus is sitting. त्यांनी काय केलं की त्या ज्या अंथरुणावर ज्या कॉटवर आपण म्हणू तो माणूस होता, ती कॉट बरोबर जिथं प्रभू येशू ख्रिस्त बसलाय तिथपर्यंत त्यांनी ती सोडली, खाली नेली. And when they see this cot is coming down from the rooftop, everyone is shocked and surprised. आणि जेव्हा लोकांनी बघितलं की अशी कुठली तरी कॉट त्या छतामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर येत आहे, सगळे लोक आश्चर्यचकित झाले. Even Jesus was amazed. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा आश्चर्य वाटलं. You know what Jesus said? आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? When the Bible says in the book of Mark, chapter 2, मार्क 2 अध्यायामध्ये आपण बघूया. Bible says Jesus saw their faith. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या विश्वासाला पाहिलं. The act is not important. त्यांची जी कृती होती ती महत्वाची नव्हती. What Jesus saw was not their act. प्रभू येशू ख्रिस्ताला बघणं हे त्यांची कृती नव्हती. Jesus didn't see what they did. प्रभू येशू ख्रिस्ताने हे नाही पाहिलं की त्यांनी काय Or केलं. why they didn't come from the door. ते त्या प्रवेशद्वारातूनच आत का नाही Why they आले. came from the rooftop. ते फक्त छतामधूनच का आले. God never sees your act. देव कधीच तुम्ही काय कृत्य करतायत ते बघत नाही. See, for the people who were gathered inside, it was a weird act. जी लोक आतमध्ये जमली होती त्यांच्यासाठी हे विचित्र होतं. But for Jesus, पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी Bible says he saw their faith. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा विश्वास पाहिला. And because of that faith, Jesus touched him and healed him. त्या विश्वासामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि त्याला आरोग्य दिलं. They were not bothered how many people are there. Will I be able to go and meet Jesus? त्यांनी हा विचार नाही केला की इतकी लोक आहेत तिथे आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही जाऊ की नाही, पोहोचू की नाही, Will it be possible? हे शक्य आहे की नाही. They broke all the barriers त्यांनी सर्व जे संभाव्य होतं ते तोडलं and they reached exactly where Jesus was sitting. आणि ते सगळे मार्ग त्यांनी तोडले आणि ते बरोबर जिथं प्रभू येशू ख्रिस्त बसला होता तिथपर्यंत पोहोचले. What is the meaning of this? आणि याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? Faith takes you directly into the presence of God. विश्वास तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर जवळ घेऊन जातो. In the presence of God. देवाच्या सानिध्यात घेऊन जातो. Praise God. Amen. Faith transports you into the presence of God irrespective of what your condition is. विश्वास तुम्हाला देवाच्या सानिध्यात घेऊन जातो कुठलीही परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर. Faith opens a door for the presence of God. विश्वास तुम्हाला देवाचं द्वार जे आहे उपस्थिती देवाची त्याचा दरवाजा उघडतो. So if you believe, आणि जर तुम्ही विश्वास if you ठेवता, have faith, जर तुमच्यामध्ये विश्वास आहे, no barrier can stop you from entering into God's presence. कुठलाही अडखळण किंवा कुठलाही दरवाजा तुम्हाला तिथं प्रवेश करण्यासाठी अडवू शकत नाही. No barrier can stop you from being healed if you have that faith in God. कुठलाही मार्ग तुम्हाला अडवू शकत नाही जर तुमचा विश्वास आहे तर तुम्हाला आरोग्य घेण्यापासून. See, look at this man. या माणसाकडे पहा. He could not walk.
तो चालू सुद्धा शकत नव्हता. Those 4 people helping him, they could not enter. आणि जे 4 मनुष्य त्याला मदत करत होते ते सुद्धा प्रवेश करू शकत But नव्हते. see what faith can do. पण बघा विश्वास काय करू शकला. That faith was so persistent faith. तो विश्वास खूप धैर्यशाली विश्वास होता. चिकाटीचा विश्वास. चिकाटीचा विश्वास होता. That they broke all the barriers. त्यांनी सर्व अडखळण तोडले. And they lowered that man from the rooftop. आणि त्यांनी काय केलं त्या मनुष्याला छप्परामधून खाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवलं. And where did they reach? आणि तो कुठे पोहोचला? Straight into the presence of God. सरळ प्रभू येशूच्या उपस्थितीत, देवाच्या उपस्थितीत. Praise God. Amen. That's what faith does. आणि हेच तर विश्वास करतो. It will directly take you into the presence of God without even having any barriers. हेच तर विश्वास करतो. तो तुम्हाला सरळ प्रभू येशूच्या किंवा देवाच्या उपस्थितीत घेऊन जातं, सर्व अडखळे काढून. No problem. काहीच Even if your sickness is very old. काहीच समस्या नाही, जरी तुमचा जो आजार आहे खूप जुना असेल. You know what the Lord told me when I was reading this? आणि जेव्हा मी हे वाचत होतो देवाने मला काय सांगितलं? You know, human mind always thinks that because the problem is so old, it will take a lot of time to recover. मनुष्य काय विचार करतो की हा आजार खूप जुना आहे, मला खूप पूर्वीपासून आहे, म्हणून हा बरा होण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागेल असं मनुष्य विचार Many करतो. people think because the problem is so old, no, it's going to take a lot of time. मनुष्य किंवा अनेक लोक असं विचार करतात की हा आजार खूप जुना आहे, मला खूप पूर्वीपासून आहे, म्हणून बरा होण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागेल. That's a human thinking. हे मनुष्याचा विचार That's करण्याची what पद्धत we आहे. generally see in the world. आणि असंच आपण जगामध्ये विचार बघतो. Where when we go to the hospital जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात and जातो when we see a condition of a certain patient आणि कुठल्या जो पेशंट आहे त्याची जर आपण काय परिस्थिती पाहू, and the human mind always thinks, oh, it's going to take a lot of time. तर मनुष्य म्हणतो किंवा मनुष्याचा विचार असा असतो की त्या ज्या पेशंटला आपण बघून म्हणतो अरे बापरे ह्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागेल. Doctors also say, oh, this matter is very serious डॉक्टर सुद्धा म्हणतात की हा हे खूप थोडस सिरियस आहे and it will take time to heal. आणि त्याला बरं होण्यासाठी वेळ लागेल. This man was paralytic from many years. या मनुष्याला लकवा मारला होता, खूप वर्षापासून तो तसाच पडला होता अंथरुणावर. But when you reach the presence of God, पण जेव्हा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करता, how long you have been suffering does not matter. जेवढं कधीपासून तुम्ही किती वर्षापासून तो आजार तुम्हाला असू दे, तुम्ही त्रासातून जात असू द्या, त्याचा काही उपयोग नाही. How many years you have suffered does not matter. तुम्ही कितीही वर्षापासून त्या समस्येने घेरलेले असाल, त्याचा काही उपयोग नाही. The presence of God is going to make you whole immediately. देवाची उपस्थिती तुम्हाला लगेच तिथे आरोग्याने भरेल. Your faith can make you whole immediately. तुमचा विश्वास तुम्हाला लगेच तिथे आरोग्यदायी ठरवेल किंवा आरोग्य देईल तुम्हाला. What happened to the woman who was suffering with the issue of blood? जी स्त्री होती, जिला रक्तस्रावाची जी स्त्री होती, तिच्या बरोबर काय घडलं? She was suffering for 12 years. ती किती वर्षापासून तो त्रास सहन करत होती? 12 वर्षापासून. And what does the Bible say? आणि पवित्र शास्त्र इथे काय सांगतंय? She visited many doctors. तिने अनेक वैद्यांना कडे गेली होती, डॉक्टरांकडे गेली होती. She took many medicines. तिने अनेक औषधं घेतली होती. She was suffering like that for many years. असे अनेक वर्ष तिने हा त्रास सहन केला होता. And all her relatives, आणि प्रत्येक तिचे नातेवाईक जे होते, all the people around her, तिच्या आजूबाजूच्या जी लोक होती, she said this matter is very difficult. ते सगळे तिला म्हणत होते की हे खूप अवघड आहे. This is not possible. हे शक्य नाही बरं होणं. See, doctors are not able. And that's what the people around her told her. आणि अशा प्रकारे तिच्या आजूबाजूची लोक होती, त्यांनी तिला सांगितलं, Your medical condition is very serious. तुझी जो त्रास आहे तो खूप अवघड आहे And it is not possible आणि हे शक्य नाहीये for बरं you to होणं. be पुन्हा healed. पुन्हा तुला आरोग्य मिळणं हे अशक्य आहे. And every time she took medicines, the issue was becoming serious and serious. आणि जेव्हा पण ती औषधं घ्यायची तर तिला जो त्रास होता तो अधिकच अधिक वाढायचा.
The blood was flowing so badly. आणि तिला रक्तस्राव खूप व्हायचा, The Bible, जास्त व्हायचा. it says that, it was a fountain of blood that used to come out. आणि पवित्र शास्त्रात असं सांगितलंय जसं काही झरा जसा वाहतो तसं ते रक्त व्हायचं. Blood was coming out. रक्त तिच्या शरीरातून व्हायचं. What is blood? आणि रक्त काय दर्शवतं? Life is coming out. की तिच्यातनं जीवन बाहेर पडत होतं. And she was suffering from so many years in that आणि condition. अशाच परिस्थितीत ती अनेक वर्ष होती, अशाच परिस्थितीतून ती जात होती समस्येतून. Anyone will think naturally that this is not possible by human standards. आणि असंच कोणी विचार करेल, प्रत्येक व्यक्ती विचार करेल की हे काय मनुष्यासाठी शक्य नाहीये पुन्हा बरं होणं. But what happened? पण काय घडलं इथे? When she goes closer to Jesus जेव्हा ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गेली and she only touches the hem of his garment, आणि तिने जेव्हा त्याच्या जो कपडा होता त्याच्या एका कोपऱ्याला स्पर्श केला, instantly the Bible says she was healed. आणि पवित्र शास्त्र सांगतात त्या क्षणी तिला आरोग्य मिळालं. The power of God went through Jesus ते जे काय सामर्थ्य होतं देवाचं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हायला तिच्यामध्ये, and she was instantly healed. The blood flow stopped. आणि त्या क्षणी ती बरी झाली. तिचा जो रक्तस्रावाचा त्रास होता तो त्या क्षणी बरा झाला, तो थांबला. What happened? काय घडलं इथे? The presence of Jesus येशू ख्रिस्ताचं उपस्थिती released that healing power upon that woman. प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती त्याच्या सामर्थ्य त्याच्यामधून त्या स्त्रीमध्ये वाहिलं. Praise God. आमेन. When you're in the presence of God, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत असता, even by touching the hem of his garment, if that lady could have been healed, जर त्या स्त्रीने त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कपडे होते त्याच्या कडेला स्पर्श केला आणि ती आरोग्य पावली. what happens if she would have literally touched Jesus? जर काय घडलं असतं जर तिने खरंच प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श केला असता? God's presence, देवाची उपस्थिती, even the outer anointing. See, there are levels of anointing in the presence of God. जे काय अभिषेकाचे जे काय लेवल्स आहेत किंवा आपण म्हणू पातळी म्हणू, विविध पातळ्या आहेत. The outer presence or outer anointing of the presence of God can bring healing. देवाची उपस्थिती जे बाहेरचं जे काय अभिषेक आहे किंवा बाहेरचं जे लेवल आहे, पातळी आहे, ते आरोग्य आणू शकतं. Because she did not touch Jesus, she touched the edge of his clothes. तिने प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श नाही केला तर त्याच्या कपड्याची जी कड होती, कोपरा होता, त्याला स्पर्श केला. That means the outer realm of God's presence can bring healing. म्हणजेच काय की देवाच्या उपस्थितीची जी बाहेरची बाजू आहे, सर्वात बाहेरचं जो लेवल आहे, पातळी आहे, ते तुम्हाला आरोग्य देऊ शकतं. That means healing is so easy. म्हणजेच काय की आरोग्य मिळणं हे खूप सोपं आहे. If she would have touched Jesus, जर तिने प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श केला असता, then we don't know what would have happened. मग आपल्याला माहित नाही की काय घडलं असतं. Because she just thought in her heart, the Bible says. तिने फक्त असं हृदयामध्ये विचार केला असं पवित्र शास्त्र सांगतं. And that faith made her to go and touch him. आणि तो जो काही जे तिचा विचार होता तोच तिला जाऊन भाग पडला. तिने त्या ज्या कपड्यांना स्पर्श केला. There were times where people who were blind, who were deaf and mute, they came praying and begging and pleading to Jesus, and then Jesus touched and healed them. आणि आपण बघितलंय पवित्र शास्त्रामध्ये पण मुकी लोक किंवा ज्यांना बोलता येत नाही, बहिरी लोक, ते असे त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, त्यांनी आरोग्यासाठी भीक मागितली आणि देवाने त्यांना आरोग्य दिलं. ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलं. Jesus out of compassion healed them. कळवळ्याने देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आरोग्य दिलं. त्याला त्यांचा कळवळा आला. But look at this woman. पण या स्त्रीकडे पहा, there was no compassion. तिथे काय कळवळा नव्हता. Jesus did not show compassion. प्रभू येशू ख्रिस्ताने कळवळा नाही दाखवला. She did not beg and plead. तिने काय भीक मागितली नाही She त्याच्याकडे. was not crying or praying.
तिने काय प्रार्थना केली नाही किंवा ती रडली नाही आरोग्यासाठी त्याच्याकडे. What was her thought when she went to Jesus? तिचा काय असा विचार होता की जेव्हा ती त्या ख्रिस्ताकडे गेली. See, look at the power of faith that you carry in your life. हे पाहून घ्या की तुमचा विश्वास जो तुम्ही तुमच्या जीवनात घेताय त्याचं सामर्थ्य काय आहे तुमच्या जीवनात. By faith, God, or by faith, you can draw that healing or that blessing or that supply from the presence of God, rather than you coming to God, pleading and begging, and then God giving you. विश्वास काय करतो की तुमच्यामध्ये जो असणारा विश्वास आहे ते देवामधले जे आशीर्वाद आहे, ते सामर्थ्य आहे, ते आरोग्य आहे, तुम्ही ते खेचून घेता त्याच्याकडनं. की हे नाही की तुम्ही त्याच्याकडे जाता देवाकडे, ख्रिस्ताकडे, आणि तुम्ही रडता त्याच्याकडे आरोग्याची भीक मागता. हे नाही होत. तर विश्वासाद्वारे तुम्ही ते घेता त्याच्याकडून. See, when you don't know and when you pray about something, that's a very low level of faith which God accepts, which is okay. जे तुम्हाला माहिती नाही आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही जर प्रार्थना करता तर तो एकदम छोट्या कमी दर्जाचा विश्वास आहे आणि देव समजू शकतो आणि देव ते ऍक्सेप्ट करतो किंवा स्वीकारतो तो. But look at this sister, this lady who went and she said, I will not beg and plead, but I know in my heart that if I go and just touch his clothes, I'll be healed. पण या स्त्रीकडे पहा, तिने असा विचार नाही केला की मी त्याच्याकडे जातो, माझ्या आरोग्यासाठी मी भीक मागते, रडते, प्रार्थना करते, असं नाही. तर ती काय म्हणते की मी फक्त जाते आणि त्याच्या कपड्यांना स्पर्श करते. She was suffering for many years. ती खूप वर्षापासून ह्या समस्येतून जात होती. But she did not use that same begging and pleading going to Jesus. No. पण तिने हेच वापरलं नाही की प्रत्येक जण जसं प्रार्थना करतंय किंवा भीक मागतंय आरोग्यासाठी, तिने तो मार्ग स्वीकारला नाही. She just knew in that, some people said that Jesus, who is the healer, is going to pass by from this road. तिने एवढंच ऐकलं होतं की जो प्रभू येशू ख्रिस्त जो आरोग्यदाता आहे तो या रस्त्यावरून जाणार आहे. And she heard many testimonies, that Jesus healed this blind, Jesus healed this paralytic, Jesus healed this dumb, and she knew that he is the only healer who can do this work in my life. आणि तिने फक्त ऐकलं होतं की या आरोग्यदात्याने त्या आंधळ्याला दृष्टी दिली, जो मुका होता त्याला आवाज दिला, जो आंधळा होता त्याला नेत्र दिले किंवा दृष्टी दिली. त्यांनी फक्त हे ऐकलं होतं. And she believed that only this man can do that great work in my life. आणि तिने विश्वास ठेवला आणि तिला माहिती होती की हाच मनुष्य आहे, तोच माझी समस्या दूर करेल, ते महान कार्य, ते आरोग्याचं कार्य माझ्यामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करेल. She comes to know that Jesus of Nazareth is passing by. आणि तिला कळलं की नाझरेत जो येशू ख्रिस्त आहे तो या रस्त्यावरून जाणार आहे. And when everyone knew that Jesus is passing by, everyone started crowding around Jesus. आणि जेव्हा लोकांना कळलं की येशू ख्रिस्त इथून जाणार आहे, तेव्हा अनेक लोक त्याच्या भोवती गोळा झाली, गर्दी जमा झाली. But look at that lady with that faith. पण त्या स्त्रीकडे पाहत जो तिच्यामध्ये विश्वास होता. Also look at that man who was lowered from the rooftop. आणि त्या मनुष्याकडे पण पाहत ज्याला त्या छतामधून खाली सोडण्यात आलं. They didn't look at the barriers. त्यांनी ते अडखळे बघितले नाही. They had many barriers. अनेक अडखळे तिथे होते. Even this lady, ही स्त्री पण, she could not reach Jesus ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचू शकत so नव्हती easily सहजरित्या. because she was crawling. कारण ती काय करत होती तर रांगत होती. She had no energy. तिच्यामध्ये ताकद नव्हती. She had no strength left. तिच्याकडे सामर्थ्यच राहिलं नव्हतं. Blood was oozing out. ते रक्त तिच्या शरीरातून बाहेर येत होतं. And she was in that condition, she was crawling towards Jesus. आणि अशा परिस्थितीत ती रांगत प्रभू येशू ख्रिस्ताकडे चालली होती. People were stamping upon her. लोक तिला तुडवत होती. People's feet on her head and on her hands. लोकांचे पाय तिच्या डोक्यावर, हातावर, लोक तिला तुडवत चालली होती. But she said, पण ती म्हटली in her heart, तिच्या हृदयात ती म्हटली, whatever it may happen, जे काही घडायचं ते घडू दे, I will touch the edge of his garment. मी जाऊन त्याच्या कपड्यांना स्पर्श करणार. Because I know कारण मला माहिती आहे he is the only healer. तोच एक आरोग्यदाता आहे. If he's healed the blind, जर तो त्या आंधळ्याला बरं करू शकतो, he will heal me also. तो मला सुद्धा बरं करू शकतो, आरोग्य देऊ शकतो. If he made the dumb speak, जर तो मुक्याला वाचा देऊ शकतो, he will make me also whole.
तर तो मला सुद्धा बरं करू शकतो. And she crawled आणि ती रांगत गेली. in all that crowd. त्या सर्व गर्दीतून ती रांगत रांगत त्याच्यापर्यंत पोहोचत And she गेली. must be injured because people stamping on her. आणि तिथं तिला जखमा झाल्या असतील कारण लोक तिला तुडवत चालली होती. But finally she reaches पण शेवटी ती त्याच्यापर्यंत पोहोचली and she touches आणि तिने स्पर्श केला. not Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताला नाही but his clothes. पण त्याच्या कपड्यांना. And that edge, आणि तो जो कड आला त्याने कोपऱ्याला जो स्पर्श केला होता तिने. oh my. And the Bible says instantly she was healed. पवित्र शास्त्र सांगतं त्या क्षणी तिला आरोग्य मिळालं. The issue of 12 years, जो तिचा रक्तस्रावाचा 12 वर्षापासून जी समस्या होती, the issue that no doctors could handle, जी समस्या डॉक्टर किंवा वैद्यांनी सुद्धा बरी केलं नाही तिला, the issue that she thought in her mind and all her relatives said, you are not going to be healed. आणि जे तिचे नातेवाईक बोलले होते तिला की तू बरी होऊ शकत नाही, That issue was healed just by touching the edge of his garment. ती समस्या फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या कपड्यांच्या कडेला स्पर्श करून सोडवली झाली किंवा तिला आरोग्य See मिळालं. what the presence of God can do. पहा इथे की देवाची उपस्थिती काय करू शकते. And I told you, in the presence of God, there are different levels or different layers. आणि मी तुम्हाला सांगितले की प्रभूच्या किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये अनेक पातळ्या असतात. Healing begins where the presence of God begins. आणि आरोग्याची सुरुवात कुठे होते? जिथं उपस्थिती, देवाची उपस्थितीची सुरुवात होते, तिथं आरोग्याची सुरुवात होते. She was not healed unless she would have touched Jesus. तिला आरोग्य मिळालं नसतं जर तिने स्पर्श केला नसता येशू ख्रिस्ताचा. See, faith begins your journey into the presence of God. Remember, faith begins your journey to the presence of God. विश्वास तुमचा जो प्रवास आहे येशूच्या किंवा देवाच्या उपस्थितीत तो सुरुवात करतो विश्वास. And it takes you into the presence of God. आणि तो प्रवास तुम्हाला कुठे घेऊन जातो? विश्वासाचा देवाच्या उपस्थितीत. And as you enter into his presence, आणि जसं तुम्ही त्याच्या उपस्थितीत पोहोचता, the first thing that happens is God heals you. काय घडतं तिथं? प्रथम देव तुम्हाला आरोग्याने भरतो. This is the first blessing आणि हे सर्वात पहिलं आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. when you enter into the presence of God. जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करता. You know, this kind of approach towards God treats as the highest. आणि अशा प्रकारचं तुम्ही देवाकडे जाण्याचा जो मार्ग स्वीकारता, देव त्याचा सन्मान करतो, ते देवाला आवडतं. See, many people come to God by crying or begging for their needs. अनेक लोक देवाकडे भीक मागत किंवा रडत येतात. Because they have so many problems. त्यांच्या गरजांसाठी, कारण त्यांच्याकडे अनेक समस्या आहेत त्यांच्या जीवनात. Because their focus is on their problems. कारण त्यांचं लक्ष कुठे असतं? त्यांच्या समस्येकडे असतं. Their focus is on their sickness. लोकांचं लक्ष कुठे असतं? त्यांच्या आजारांवर असतं. That's why even when they come to God, they talk about sickness. म्हणून जेव्हा ते देवाकडे येतात तेव्हा ते फक्त त्यांच्या आजाराविषयीच बोलत असतात. When they come to God, they talk only about the problems. आणि जेव्हा ते देवाकडे येतात ते फक्त त्यांच्या समस्यांविषयीच बोलत असतात. That is their way of approaching God. हा त्यांचा मार्ग आहे देवाकडे जाण्याचा. But there is a biblical way of approaching God. पण देवाकडे जाण्याचा एक पवित्र शास्त्रात वेगळा मार्ग सांगितलेला And आहे. that way is by faith. आणि तो मार्ग म्हणजे काय? विश्वासाचा मार्ग. Bible says the one who comes to God must believe that he is. आणि पवित्र शास्त्र काय सांगतो? जो कोणी त्याच्याकडे येतो त्याने विश्वास धरावा, विश्वासाने He must come believing. त्याने विश्वास ठेवून यावं. He must come expecting. काहीतरी अपेक्षेने त्यांनी यावं. Because when he comes believing, his mind and his heart is on God. जेव्हा कोणी विश्वासाने त्याच्याकडे येतं म्हणजेच काय की त्याचं हृदय त्याचं
मन आहे ते देवाकडे आहे. You know, when your concentration and your focus becomes God and not your problems, that's where the blessings of God begin. जेव्हा तुम्ही तुमचं केंद्रबिंदू किंवा तुमचं लक्ष त्या देवाकडे लावता तेव्हा तुमचं लक्ष त्यांच्या समस्येकडे किंवा आजारांवर नसतं. The more you focus on the sickness and problems, the more you go deeper into it. आणि जेवढं तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या आजारांवर लावाल तुम्ही त्या आजारात अधिक खोलवर जाल. The more you focus on God, the more God has opportunity to bring you out of that sickness and the problems. आणि जेवढं तुम्ही लक्ष तुमचं देवाकडे लागतात तर देव तुम्हाला ते आजारातनं लवकरात लवकर बाहेर काढतो. Praise God. Amen. You know, when God becomes more real, जेव्हा देव खरा होतो when God तुमच्यासाठी, becomes a reality in your life, देव तुमच्यासाठी एक रिअल असं होतो, खरा असं होतो. more than your problems or your sickness or disease, तुमच्या आजारांपेक्षा तुमच्या ज्या समस्यांपेक्षा your sickness will leave. तेव्हा ते आजार किंवा ते रोग तुम्हाला सोडून निघून जातात. For the woman with the issue of blood, the sickness was not so real than what she heard about Jesus. जी रक्तस्रावी स्त्री होती तिच्यामध्ये जो आजार होता रक्तस्रावाचा त्याच्यापेक्षा तिने कशावर विश्वास ठेवला? जे तिने ऐकलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताला रिअल जे काय खरं होतं त्याच्यावर तिने जास्त विश्वास ठेवला. She heard that he is the healer. तिने ऐकलं होतं की हा आरोग्यदाता आहे And she believed in the word आणि तिने त्या वचनावर त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. more than what she suffered. जास्त कशावर विश्वास ठेवला? देवावर. तिच्या समस्येवर कमी ठेवून तिने देवावर जास्त विश्वास See, ठेवला. the word of God brings faith, वचन काय आणतं तर आपल्यामध्ये विश्वास आणतो and that faith is more real than your actual problems. आणि तो विश्वास खरा असतो तुमच्या समस्यांपेक्षा. But your approach is not through faith, your approach is through the problems. पण तुमचं जे त्याच्याकडे जाणं आहे ते विश्वासच नसतं तर ते समस्येतून असतं. When you change your approach, जेव्हा तुम्ही हे तुमचं त्याच्याकडे जाणं आहे मार्ग आहे तो बदलता, when you change the approach from problems to faith, तुम्ही तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडनं जाण्याचा बदलताल समस्येतून त्याच्याकडे जाण्यापेक्षा, you will see instant healings and instant miracles and instant things happening in your life. जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन तुमच्या समस्येतून त्याच्याकडे जाण्यापेक्षा विश्वासाने जाण्याचा ठेवताल तेव्हा तुमच्या जीवनात लगेच आशीर्वाद येतील, तुम्ही आरोग्यदायी होतात. Praise God. Amen. You know, this is true. आणि हे खरं आहे. See, when you change your approach, you will see things happening instantly. तुम्ही बघताल की जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडे जाण्याचा बदलताल तुमच्या जीवनात अनेक गोष्टी लगेच घडतील. Even now, when you're hearing and you're changing your mind, you're changing your approach. आता सुद्धा तुम्ही जेव्हा ऐकत आहात तुमचं दृष्टिकोन तुम्ही बदलत आहात And when you're applying your faith, आणि तुम्ही तुमचा विश्वास तिथं घालत आहात, healing will start operating now. आत्ताच ते आरोग्य तुमच्यामध्ये येण्यास सुरुवात होईल. You know, faith activates what Jesus did. आणि विश्वास सक्रिय काय करतो की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलंय हे on the cross. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर काय केलं हे जे विश्वास आहे ते सक्रिय करण्यास आपल्याला कारणीभूत ठरतं. See, the provision is already there. आपल्याला तिथे सर्व काही दिलेलं आहे. Healing is already there. आरोग्य तिथे आहे. Blessings already there. तिथे आशीर्वाद अगोदरच दिलेले आहेत आपल्याला. But we don't see those in our life पण ते आपण आपल्या जीवनात अनुभवत नाही because we don't activate those things through faith. आपण त्या गोष्टी विश्वासाद्वारे घेण्यास किंवा सक्रिय करण्यास करत नाही म्हणून आपण ते अनुभवू शकत नाही आपल्या जीवनात. See, these things are very close to your life. या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात खूप जवळच्या आहेत. Healing is close to your life. आरोग्य तुमच्या जीवनात खूप जवळचं आहे. Health is close to your life. तुमचं जीवन निरोगी असणं हे खूप जवळचं आहे तुमच्या जीवनात. Blessings are close to your life. आशीर्वाद सुद्धा तसेच आहेत. In fact, they are already in your life. उलट तर मी म्हणेल की ते तुमच्या जीवनात अगोदर आलेलेच आहेत. But because of lack of faith, we don't activate it. पण आपल्यामध्ये जो विश्वासाची कमी आहे त्याच्यामुळे आपण ते आशीर्वाद आपल्या जीवनात सक्रिय करू शकत नाही. You know, many people say,
Brother, I've said, I've spoken, but it's not happening. अनेक लोक म्हणतात की ब्रदर मी असं बोलतो विश्वासाने बोलतो पण ते काय माझ्या जीवनात घडत नाही. I'll tell you why these words don't work. मी तुम्हाला सांगतो हे शब्द का कार्यान्वित होत नाहीत. If you open the Bibles to 2 Corinthians chapter 4 verse 13. 2 Corinthians. You can open the Bibles to 2 Corinthians chapter 4 verse 13. करंथीकरांचे दुसरे पत्र 4:13 4:13. मी विश्वास धरिला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. See, the words come out of faith. बघा की शब्द कसे येतील विश्वासाने येतात. Before the words, faith needs to be there. शब्दांच्या अगोदर तिथे विश्वास असला पाहिजे. It's not that when you speak then you apply faith. No. असं नाहीये की तुम्ही बोलल्यानंतर विश्वास तिथे लावायचा असं नाही. No, the words originate from a heart of faith. आणि शब्दांचा उगम कुठून होतो तर विश्वास जो तुमच्या हृदयात आहे त्याच्यापासून शब्दांचा उगम होतो. And that produces result. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम दिसतो आपल्या Without जीवनामध्ये. faith, any words spoken will not produce any result. विश्वासात शिवाय बोललेल्या शब्दांचा कुठलाही परिणाम तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवू शकत नाही. That's what Paul is saying here. आणि असंच पौल इथे म्हणत आहे. He says, we first believed, that's why we speak now. तो काय म्हणतो की इथं आम्ही प्रथम विश्वास ठेवला म्हणून आता आम्ही असं बोलू शकतो. He doesn't say, oh, we are speaking, let's see later on we'll believe. No. तो असं म्हणत नाहीये की पहिले आम्ही बोलतो मग नंतर बघू विश्वास ठेवायचं की नाही. The faith was generated first in his heart because of the word of God, and that's why because of that faith now he says. वचनाद्वारे त्यांच्या हृदयामध्ये तो विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासाद्वारे आता ते विश्वासाचे शब्द बाहेर पडले. You know why he's saying, if you read the verse again, तुम्ही ते वचन पुन्हा ऐकलं. 2 Corinthians 4:13. करंथीकरांचे दुसरे पत्र 4:13. मी विश्वास धरिला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरितो आणि त्यामुळे बोलतोही. You know, the spirit of faith, what Paul is talking about is the Holy Spirit. आणि विश्वासाचा जो आत्मा आहे तो कोण आहे तर पवित्र आत्मा. इथे पौल पवित्र आत्म्याविषयी बोलतो. And the Bible says that the same spirit of faith was in Jesus. आणि हाच आत्मा तोच आत्मा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता. And because he also believed and he spoke everywhere he went by that same spirit of faith. आणि तो जिथे पण जात होता तिथे प्रत्येक वेळेस या आत्म्याच्या द्वारेच बोलत होता विश्वासाच्या. And Paul is saying, even I carry that same spirit of faith in me. आणि पौल इथे म्हणतो की तोच आत्मा मी माझ्यामध्ये सुद्धा आहे. And that's why, because I have believed now, that's why I am speaking. आणि म्हणून तोच आत्मा माझ्यामध्ये आहे. मी विश्वास धरलाय आणि म्हणून मी आता बोलत आहे. And that's why the words of Jesus, which came from the spirit of faith, worked immediately. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचे जे विश्वासाचे शब्द आहेत ते आता जे बोलले ते लगेच कार्यान्वित होतात. It came from the spirit of faith. आणि ते कशातून आले तर विश्वासाच्या आत्म्याद्वारे ते बोललेले गेले. And Paul says, even I am doing the same thing now. आणि पौल काय म्हणतो हेच मी सुद्धा माझ्या जीवनात करत आहे. Jesus spoke through the spirit of faith and it happened. येशू ख्रिस्त विश्वासाच्या आत्म्याने बोलला म्हणून गोष्टी घडल्या. तोच सेम आत्मा माझ्यामध्ये आहे आणि ते मी बोलतो आणि तसंच घडतं असं पौल म्हणतो. Praise God. Amen. So when we also practice, because we have the spirit of faith and we've got the word that brings faith in our life, we can speak after when we have believed. आणि आपण सुद्धा हेच करू शकतो कारण वचनाद्वारे आपल्यामध्ये जे विश्वासाचा आत्मा आहे तो आपल्यामध्ये आहे. आपण तो बोलण्याद्वारे कार्यान्वित करू शकतो. Praise God. Amen. So don't just say and later on I'll believe. No, the words proceed from faith. आणि असंच म्हणू नका की मी पहिले बोलतो मग विश्वास धरतो. नाही, प्रथम विश्वास आणि मग बोलणं. Praise God. Amen. You know, healing is the most easiest and the simplest thing for the work of God.
आणि देवाचं कार्य करण्यासाठी, देवाला कार्य करण्यासाठी आरोग्य हे सर्वात सोपी गोष्ट आहे. And I told you, the आणि presence of God, the outer anointing can bring healing. आणि देवाचं जे बाहेरचं जे विश्वासाची जी पातळी आहे किंवा लेवल आहे त्याच्याद्वारेच आरोग्य येतं. We have not even gone deeper inside the presence of God. आपण देवाच्या उपस्थितीत खोलवर सुद्धा जाण्याची गरज नाहीये Even त्यासाठी. just the beginning of His presence can bring healing. त्याच्या उपस्थितीची सुरुवात आपल्यामध्ये आरोग्य आणू शकते. Praise God. आमेन. You just need that faith. आपल्याला तो विश्वास असणे गरजेचं आहे. And if you have that faith, आणि जर तो विश्वास तुमच्यामध्ये आहे and as you are going towards the presence of God, आणि जसं तुम्ही त्या उपस्थितीच्या कडे जाता, खोलवर जाता, the first thing that you will receive is healing. आणि त्या उपस्थितीत जाण्याची पहिलीच पायरी काय आहे तर आरोग्य. And as you go deeper inside, आणि जसं तुम्ही खोलवर जाल you will experience many different breakthroughs in your life. तुम्ही बघता की तुमच्या जीवनात अनेक तुम्ही आशीर्वाद बघताल, ब्रेक थ्रूज बघताल. You will get to drink the water and satisfy your thirst in His presence. तिथे तुम्ही काय पाहताल की तुम्हाला तहान लागली आणि ते जीवनाचं पाणी तुम्ही घ्याल आणि तुमची तहान भागेल. The Bible says, the one who comes to me, I will give him that water to drink that he will never ever thirst. आणि देवाचं वचन काय सांगतं की जो मनुष्य तहानलेला आहे, जो माझ्याकडे येतो त्याला मी ते जीवनाचं पाणी देतो आणि त्याला तहान कधीच लागणार नाही. That's what happens when you go deeper inside the presence of Jesus. आणि हेच घडतं जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत खोलवर And जाल. as you go deeper and deeper, आणि जसं तुम्ही खोलवर जाल the Lord will give you that water to drink. आणि देव ते जीवनाचं पाणी तुम्हाला देईल And He will satisfy your thirst. आणि तो तुमची तहान शमवेल, भागवेल. And He will say, keep drinking it. आणि तो म्हणेल हे पाणी पित राहा. You know, you are able to even drink His presence. आणि तुम्ही त्याची उपस्थिती सुद्धा घ्याल किंवा पाणी म्हणून ती प्याल. Healing has already begun. आरोग्याची सुरुवात अगोदरच Healing is झालेली already आहे. done. अगोदरच ते झालेलं आहे. आरोग्य You don't तुम्हाला need to worry मिळालेलं आहे. about your sickness and disease. तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या आजारांसाठी काळजी करायची गरज See, नाहीये. the presence of God even now has brought healing right now. आता सुद्धा देवाची उपस्थिती आरोग्य आणत आहे, आरोग्य मिळालेलं आहे लोकांना. Even if as you are hearing and the presence of God is touching you, you are being healed. जसं तुम्ही आता हे ऐकत आहात, देवाची उपस्थिती तुम्हाला स्पर्श करत आहे आणि तुमच्यामध्ये आरोग्य घालत आहे. Praise God. आमेन. There is one thing when God touches you, एक गोष्ट आहे जेव्हा देव तुम्हाला स्पर्श करतो and there is another thing when you touch God through faith. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही विश्वासाने त्याला स्पर्श करता. ही दुसरी गोष्ट आहे. When you do it by faith, God, that is pleasing to God. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला स्पर्श करता, देव आनंदी होतो. Yes, God is compassionate. देवामध्ये कळवळा आहे. Yes, God loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो. Yes, He wants to heal you and touch you and bless you. हो, त्याला तुम्हाला स्पर्श करायचंय, त्याला तुम्हाला आरोग्याने भरायचंय, आशीर्वादाने भरायचंय. But when you go through this route of faith and touch Him, He is more pleased. पण जेव्हा तुम्ही विश्वासाच्या मार्गाने जाता आणि त्याला स्पर्श करता, तो जास्त आनंदी होतो. You know, what God sees is a heart. देव काय पाहतो तर तुमचं हृदय. He doesn't see your act. तो तुमची कृती पाहत नाही. I told about that man. मी तुम्हाला त्या मनुष्याविषयी सांगितलं. For the world, it looks weird. जगासाठी ते विचित्र असेल. Opening the roof छप्पर उघडून आत जाणे and pushing that man down from there. आणि छपरामधून त्या माणसाला खाली टाकणे. See, faith will take you forward. विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. See, there were people present there, लोक तिथे उपस्थित होती. but faith took him forward. पण विश्वासाने काय केलं, त्यांना पुढे घेऊन गेले. Praise God. आमेन. You know, no one can see what your heart is. कोणीच बघत नाही की तुमच्या हृदयात काय आहे. People will only see what your acts are. लोक नेहमी काय बघतात की तुमची कृती काय आहे, ते What तुमचं God हृदय sees. जाणत नाही. What God sees is not your act. पण देव काय पाहतो, तो तुमची कृती पाहत नाही, He कृत्य sees your पाहत heart नाही. तो and- तुमचं हृदय पाहतो and He sees your faith. आणि तो तुमचा विश्वास पाहतो. That's what Jesus said. आणि हेच तर प्रभू येशू In the ख्रिस्त Bible. बोललाय पवित्र शास्त्र. When they brought that man when they lowered that man,
जेव्हा त्यांनी त्या मनुष्याला खाली त्याच्या समोर नेण्यात आलं त्याला, Bible says Jesus saw their faith, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या विश्वासाला पाहिलं and that faith was pleasing to Jesus. आणि त्या विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताला आनंद मिळाला. See, if you have come with faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने येता that pleases God, ते देवाला आनंदी and that करतं opens doors to all blessings. आणि ते तुमच्या जीवनात अनेक आशीर्वादांसाठी मार्ग उघडतं, दरवाजा उघडतं. And the first thing is healing. I told आणि you, त्यातली पहिली गोष्ट काय आहे तर आरोग्य. because Jesus is more interested to bring healing in our life than even ourselves. आणि येशू ख्रिस्ताला जास्त हवंय आपल्यापेक्षा की आपल्या जीवनात आरोग्य यावं असावं. He wants you to live a healthy life more than what you think about yourself. त्याला हवंय की आपण अधिक निरोगी राहावं आपल्यापेक्षा, त्याला असं वाटतं. Praise God. Amen. In the presence of God is all blessings. देवाच्या उपस्थितीत आपल्याला सर्व आशीर्वाद आहेत. And as you begin to dwell in His presence, आणि जसं तुम्ही त्या उपस्थितीमध्ये राहता, healing becomes your daily routine. आणि आरोग्य तुम्हाला रोज मिळत राहतं. Health becomes a part of your life. आरोग्य तुमच्या जीवनाचा एक भाग होऊन जातं. Provision becomes a daily activity for God. आणि तुम्हाला पुरवठा करणं हे देवाची नेहमीची कृती होऊन जाते, रोजची. We don't need to even think about all this, आपल्याला या सगळ्या गोष्टींविषयी विचार करण्याची सुद्धा गरज नाही. because the presence of God takes all these things into consideration, into care. आणि देवाची उपस्थिती या सर्व गोष्टींची काळजी घेतं. You don't need to think and worry about what will happen today, tomorrow, future. तुम्हाला ती काळजी करण्याची सुद्धा गरज नाही की आज काय होईल, उद्या काय होईल, भविष्य काय असेल आमचं. The presence of God will take care. देवाची उपस्थिती या सगळ्याची काळजी घेईल. Praise God. Amen. Healing begins where the presence of God begins. आणि आरोग्याची सुरुवात कुठे होते? जिथं देवाच्या उपस्थितीची सुरुवात होते. Praise God. Amen. Did you understand this? तुम्हाला हे सर्व काय कळलं का? Healing is the most easiest thing. आरोग्य सर्वात सोपी गोष्ट आहे. Your faith will always take you into His presence. Your faith will always take you into His presence. तुमचा विश्वास नेहमी त्याला तुम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन जाईल. But the more you focus on your own condition, पण जर तुम्ही जास्त तुमच्या समस्यांकडे लक्ष लावलं, then you cannot reach His presence. तर तुम्ही त्याच्या उपस्थितीत पोहोचू शकत नाही, You cannot त्यापर्यंत जाऊ शकत draw नाही. those benefits from His presence. तुम्ही ते जे काही आशीर्वाद त्याच्या उपस्थितीत आहे ते तुमच्या जीवनात घेऊ शकत नाही. Praise God. Amen. Don't let your faith be attacked by the devil. तुमच्या विश्वासाला सैतानाकडनं हल्ला होऊ देऊ नका. It's a fight of faith. ही विश्वासाची लढाई आहे. It's an overcoming faith. मात करणारा विश्वास. Look at that lady. त्या स्त्रीकडे पहा. She fought the fight of faith. तिने ती विश्वासाची लढाई लढली. Look at that man who was paralyzed. आणि तो जो मनुष्य होता ज्याला लकवा मारला होता त्याकडे पहा. They fought the fight of faith. ते विश्वासाची लढाई लढले. And what was the result? आणि त्याचा परिणाम काय झाला? Victory. विजय, Healing. आरोग्य. What they wanted, they received it. त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. God has provided everything now. देवाने सर्व काय पुरवलं त्यांना. Healing is your portion. आरोग्य तुमचा भाग आहे. It is your bread. तो तुमचा भाकर आहे. It is God's children's bread. ते देवाची भाकरी आहे लेकरांसाठी. You eat bread daily. तुम्ही रोज ती भाकरी खाता. God wants you to live healthy daily. देवाची इच्छा आहे की तुम्ही रोज आरोग्यदायी असावं. As you eat your natural bread, जसं तुम्ही नैसर्गिक भाकरी खाता, God wants you to eat His spiritual bread and be healthy daily. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही रोज ती आत्मिक भाकर खावे आणि आरोग्यदायी राहावं. Praise God. देवाची स्तुती असो. Don't worry about your sickness. तुमच्या आजारांविषयी काळजी करू नका. Don't worry about your circumstances now. तुमची जी काय परिस्थिती आहे त्याच्यावर
त्याच्याकडे लक्ष लावू नका, त्याचा विचार करू नका. Think of what Jesus can do. हा विचार करा की प्रभू येशू ख्रिस्त काय करू शकतो तुमच्या जीवनात. If he could do it in that sister's life, तो त्या स्त्रीच्या जीवनात हे करू शकतो. if he can do that in that paralytic man's life, त्या लकवा मारलेल्या मनुष्याच्या जीवनात तो हे करू शकतो, then he will do it even in your life. तर तो ते तुमच्या जीवनात सुद्धा करू शकतो. He is the same yesterday, today and forever. तो तोच आहे जो काल, आज आणि युगानुगासाठी असणार If आहे. he healed yesterday, जर त्याने काल बरं केलं, he will heal even today. तो आज सुद्धा बरा करेल He will heal tomorrow as well. आणि तो उद्या सुद्धा बरा करेल आपल्याला. Praise God. Amen. You don't need to worry. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. That's the least provision or the least thing that God will do for you. आणि ती सर्वात छोटी गोष्ट आहे जी देव तुमच्यासाठी करेल. Ask greater things from God. देवाकडे महान गोष्टी मागा. Expect mightier things from God. महान गोष्टींची अपेक्षा देवाकडनं करा. Praise God. Amen. We've just left 2.5 minutes. आपल्याकडे फक्त 2.5 मिनिटं आहेत. Even if it gets disconnected, please join back. We'll pray. आणि जरी आता मीटिंग संपली तर पुन्हा जॉईन करा, आपण प्रार्थना करूया. And anyone who's sick, आणि जे कोणी आजारी आहेत, who's not well, जे निरोगी नाहीयेत, and suffering with anything, जर कुठली समस्या त्यांच्यामध्ये असेल, we'll pray. आपण प्रार्थना करूया त्या लोकांसाठी. And God's presence will heal you. आणि देवाची उपस्थिती तुम्हाला आरोग्य देईल. Praise God. आमेन. But remember, पण लक्षात ठेवा, your faith is the doorway for God to release things in your life. पण तुमचा विश्वास ते प्रवेशद्वार आहे जे देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात येण्यासाठी. Yeah. Amen. Don't apply your understanding. तुमची समजबुद्धी तिथे लावू नका. Don't think because it is too severe, too long, suffering from many years, it will take time, or I don't know what will happen or not. हे खूप दिवसापासून आजार आहे किंवा खूप जुना आजार आहे, खूप तो सिरियस आहे म्हणून तो बरा होईल की नाही असेच विचार करू नका. If you come with that thought, you've blocked God from blessing you. मग तुम्ही अशा विचारांनी जर त्याच्याकडे आलात देवाकडे, तर तुम्ही ते मार्ग बंद करताय आशीर्वादांचे. You are stopping God's hand from healing you. आणि तुम्ही देवाची हाताला थांबवताय तुम्हाला आरोग्य देण्यापासून. Because the Bible says it. कारण पवित्र शास्त्र हे सांगतं. Jesus wanted to heal many people, but he could not. कारण पवित्र शास्त्र असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती अनेकांना आरोग्य देण्याची, पण तो देऊ शकला नाही. Because of their unbelief. त्यांच्या म्हणजे लोकांच्या अविश्वासामुळे तो हे करू शकला नाही. Why unbelief? का अविश्वास? Because they never heard about Jesus. कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कधी ऐकलंच नव्हतं. You all have heard about Jesus. पण तुम्ही ते त्याच्याविषयी ऐकलेलं आहे. You know that he is the healer. तुम्हाला माहिती आहे की तो आरोग्यदाता आहे. You have that faith in you. तो विश्वास तुमच्यामध्ये आहे. Activate that faith. सक्रिय करा त्या विश्वासाला. Let that faith take over. आणि तो विश्वास तुमच्यामध्ये येऊ द्या. And let that faith take over all things in your life. आणि तोच विश्वास तुमच्या जीवनात सगळं काही घेऊन येऊ दे. And you will see that, when you operate in that faith, sickness has got no place in your life. आणि पहा की त्या विश्वास जर तुमच्यामध्ये तो आला तर त्या Okay, praise God. Come, let's close our eyes, we'll pray. Okay, let's pray.